The State Information Commission on Monday appealed to RTI activists and public information officers to appear before the Commission for the hearing on their appeals on the prescribed dates. The Commission said that it would not send notices to complainants or PIOs about their hearings. A couple of weeks after the appointment of the State Information Commissioner, the Commission had commenced hearing appeals of the disputed cases pertaining to the rights of information in the state. Recently, the pendency of cases before the Goa State Information Commission had swollen to 13,000 as there were no State Information Commissioner for more than 15 months. Speaking exclusively to Goa 365, State Information Commissioner Leena Mendele said that the Information Commission would not send notices to the complaints nor to the Public Information Officer about their hearings. She said that the complaints and the PIOs would have to appear before the Information Commission as per the list prepared by the Information Commission. आणि खूप से PIO किंवा खूप से कंप्लेनंट्स आणि ॲपेलंट्स सुद्धा की ज्यांना पूर्वी गेले 1.5 वर्ष साधारणपणे कोणीही CIC नाही, त्यामुळे केसेस चालणार नाहीत असं ज्यांना माहीत होतं, ते अजूनसुद्धा बरेच लोक हे ॲब्सेंट राहत आहेत आणि त्यामुळे विनाकारण इथला कामाचे दिवस फुकट जातात असं मला वाटतं. तर शक्यतो मी असा स्टँड घेतलेला आहे की प्रत्येकाला आपापल्या केस चालू झाल्याची जाणीव आहे आणि प्रत्येकाला पुढल्या तारखेला आपण हजर राहायचं असतं हेही जाणीव आहे आणि प्रत्येकाला हेही जाणीव आहे की पुढली तारीख कोणती लागली ही माहिती त्यांनी स्वतःच घ्यायची असते. त्यामुळे आम्ही कोणालाही नोटीस पाठवणार नाही आहोत. सगळ्या PIOजना माझं असं सांगणं राहील आणि ॲपेलंट्स किंवा कंप्लेनंट्सना सुद्धा की त्यांची जर केस असेल तर त्यांनी माहिती करून घ्यावी की त्याची तारीख काय आहे आणि त्या तारखेला त्यांनी हजर राहणं हे त्यांचं कर्तव्य आहे. मी त्यांना फार तर फार एक चान्स देऊ शकते की त्या दिवशी ते जर ॲब्सेंट राहिले असतील तर ठीक आहे, त्यांना एक संधी दिली असं मी करू शकते आणि तसं मी करते गेले 1.5 महिने. पण त्यामुळे कामाचा वेळ फुकट जातो, केसेस विनाकारण रेंगाळतात, हे सगळं टाळण्याची माझी इच्छा आहे आणि त्याला त्या सगळ्यांनी सहकार्य करावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा.